आपण आपल्याला अजून 1-1.5 तास घालवायचा आहे. बघूया. आपण डायरेक्ट आता शेतावर चाललोय. अख्खं गाव हिंडून आलेलं आहे रिटर्न. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आपण निघालो आहे गावाला. तर हा अचानक ठरलेला आहे प्लॅन आहे. तर बघूया. तर आपण पहिले इथून भोसरीला जाणार आहोत. भोसरीमधून बस पकडून मग परत पुणे स्टेशनला जाणार आहे आणि तिथून मग आपण एक्सप्रेसनी गावाला जाणार आहे. तर 11:30पर्यंत पोचू आपण गावाला. तर बघूया आपण पुढे काय काय होतं आहे. एन्जॉय द ब्लॉग. सकाळी लक्ष्मी चौकापर्यंत चालत जावं लागणार आहे कारण ते उबेरवरती का ट्रिपच घेत नाही आहेत. थोडंसं पुढे जाऊन बघूया म्हणजे आपल्याला भोसरीपर्यंत जाता येईल आणि पटपट जावं लागेल. नाहीतर मग काहीतरी 8:45ची ट्रेन आहे. तर आपल्याला 8पर्यंत तरी पुणे स्टेशनला पोचलं पाहिजे. नाहीतर मग राडा होईल आणि पाऊस नाही बरे असतात. निघायला मी पटपट. बघू शकता. लेट्स गो. तर आता आपण पुणे स्टेशनला पोचलेलो आहे. चाललेलो आहे आता आपल्या गावाकडे. दिसतं चांगलं प्रॉपर हे स्टेशन आहे आणि आपली ट्रेन 9 वाजता येणार आहे. तर बघूया. आत्ता वाजले आहेत 7. आपण खूपच लवकर आलेलो आहे. काय होतं बघूया. आणि हा व्ह्यू बघा चांगला आहे ना का. पुणे स्टेशन लिहिलं येतं आहे. ट्रेन वगैरे हे असं प्लॅटफॉर्म आहे आणि लवकरच पुढे भेटू आपण. तर बघत राहा. बॉयज ट्रेन बघा कसली प्रॉपर आहे. मागून व्ह्यू वगैरे हे काय आहे. ट्रॅव्हल कोच आहे. भारी आहे एकदम. म्हणजे काय आपण तर मागे यायचं जे तिकीट जास्त असतं वाटतं. सांगायला अत्यंत आनंद होतो की आपण अख्खे 20 मिनटं काढले. पण त्या 20 मिनटात एक पेपर घेतलेला आणि आपण आपल्याला अजून 1-1.5 तास घालवायचा आहे. आणि बघूया. तर आपण अजून इथेच आहे. इथून व्ह्यू पण भारी येतं आहे. देखते क्या होता है. आता चलेगा. एक सकाळचा इन्सिडेंट सांगतो. सकाळी बुक लवकर होत नव्हती आपली उबेर. तर त्यामुळे काय झालं एक दूधवाला होता. तर ते काका भेटले. तर ते म्हणले की कुठे काय जायचं वगैरे. म्हणजे भोसरीला जायचं. ते म्हणले मला पण मोशी मार्केटला जायचं. तर रस्त्यात सोडलं तुला म्हणजे तुला पण लवकर सापडेल. मग येतं जाताना येतं मी सोडलं मला आणि खूप भारी वाटलं त्यांच्यासोबत बोलून वगैरे. ते पण म्हणले माझा मुलगा वगैरे मुंबईला वगैरे असतो. तर तो पण सकाळी उशीर होत तेव्हा त्याला कोणतं मदत करतात. तसंच मी तुला मदत करतो. तर सकाळचं भारी वाटलं. आणि आपण आता स्टेशनवर आहे. टाईम कसं घालवायचा बघूया. तर आपली ट्रेन आता 5 मिनटात 10-15 मिनटात येणार आहे आणि हा स्टेशन आहे. बघूया आपण जाऊया आता. एक येईन थोड्या वेळात. आले आपण डायरेक्ट आता शेतावर चाललोय आणि इथून आमचं शेत चालू होतं. हे पडीक आहे खाली मेनवालं शेत आहे. हे आहे एक क्रेटा. तर खाली गेल्यावरती डिपेंडरपर्यंत जाऊ आपण नाही का. आणि
हे पण पडीकच आहे आमचंच आहे, काहीच नाही उगत त्यात, कोणता नाहीच आहे बघायला तर काय. बघूया. प्रवास तर चांगला झाला, रिझर्वेशन सीट होतं त्यामुळं प्रॉपर झालं, पण मधलं सीट होतं त्यामुळं जरा अडचण झाली आणि गर्दी फार थोडीफार होतीच. सकाळी थोडी घाई झाली, काही विषय नाही, तर आता बघूया. तर ब्लॉग कदाचित थोडाच झाला असेल, किती झाला असेल 5-6 मिनटाचा झाला असेल, ठीक आहे तेवढंच. बघू एवढं दाखवून तुम्हाला एंड करतो. बाकी मग काय अजून आहे 2 दिवस आहे गावाला, नंतर बघू काय असेल इम्पॉर्टंट दाखवतो, नाहीतर नाही. मी लहान असताना हे झाड लावलं होतं इथं चिंचचं, एवढं मोठं झालं आता. हाय म्हणजे काहीतरी हाय. इकडं सगळं नांगरून ठेवलंय. इथून बघा, इथून ते पार हे जे झाड दिसतंय ना ते ब्लॅक एकदम, ती बाई कोणतं थांबलंय तिथं, ते तिथपर्यंत थांबलंय. उसके बाद भावकी चालू होत आहे, भावकी. आणि असंच खाली खाली चाललंय. इकडे खाली विहीर आहे आमची, त्याच्या खाली तळ आहे, तळ्याच्या साईडनी तिकडे खाली येते. साप असतात बाबा आधीच, डेंजर आहे भाऊल. तिकडे काम चालू आहे, तिथून रस्त्याचं काम चालू आहे. तिथे दिसतं पोकलँड दिसतं समोर, दिसतं का नाही दिसतं काय माहिती, दिसत तर असेल थोडं. हायवे ना ब्रो, माहिती आहे ना हायवे तुम्हाला. चला आता कधीतरी वर्षात नाही येतं, एकदा येतो इकडं, पण सगळं जसं आहे तसंच आहे इकडं, कोण नाही काय बघण्यात अजून. आणि तिकडं पुढे गेल्यावरती आमचं केळीची शेती आहे. तिकडं जायला आता मरीला चिखल झालाय पावसामुळं, मग इकडच्या साईडलाच फिरू. आमच्यामध्ये कसं आहे, मध्ये वडा आहे, मग वड्याच्या पलीकडं अजून शेती आहे, आणि वड्याच्या इकडच्या साईडला थोडी आहे ती पडीक पडली, म्हणजे कोण बघत नाही जास्त. पलीकडे बघते ते कारण की आहे थोडंफार. आणि इकडे अरे पाय डायरेक्ट मातीत जातं ते. असं शेती पूर्ण, शेतीमध्ये काय माळ आणायचं पुढे तिकडच्या साईडला शेती, पण इकडे जाता येत नाही. ते मी दाखवतो लवकरच. हे वडा असल्यामुळं नाही का, इथं पण आमची शेती होती आधी मध्ये, पण गेली म्हणजे रोडचं काम चालू आहे आता अजून, तिकडं गेली. मग आम्हाला बाउंड्री झाली पलीकडं अलीकडं. शूटिंग चालू आहे ना, नाहीतर उगाच मी बडबड करतोय, नाही तर शॉक पाहिजे. इथं पण एक बोर घेतलाय, पण ह्याला पाणी थोडंफारच लागलं, जास्त नाही लागलं. तर बघूया, पाणी असल्यावरती थोडंफार काय होतं. सरडा आहे बघा भाऊ, सरडा दाखवतो मला. सरडा दिसन का नाही कुठे हां दिसला का सरडा बोलते. सरड्यावरून दुसरंच कोणतरी आठवायला लागेल, रंग बदलणार. ही रोहित तांबोळी रिलेटेड नाही, नो रिलेटेड. कट बाई कट. इकडून असं पण आलं फिरून. डोगेश भाई आपला, डोगेश भाई येतोय. काहीच नाही, चिल वातावरण एकदम. विहीर दाखवतो तुम्हाला आमची, पडीक आहे म्हणजे अशी पडलेली विहीर पण आहे, प्रॉपर आहे. असं बोलायला नाही की विहीर नाही म्हणून. विहीर दाखवतो. विहिरीत पाणी कदाचित नाही आहे. उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही, चिखल झालाय पावसामुळं. मग मोटर काढून ठेवली बाहेर. ओके. आणि त्या समोर पण बोर मारलेत सगळे, 2 बोर मारलेत. आणि आपलं घर एकदम तिकडे आहे बघा, एकदम जे दिसतं ना त्याच्या थोडंच पुढे ते दुसऱ्यांचं घर आहे, म्हणजे नातेवाईकांचं घर आहे. ओके. तर जी मेन शेती आहे ती नंतर त्या साईडला आहे, ती तुम्हाला दाखवण्यात येईल. पण आत्तापुरती ही पडीक शेती बघून घ्या आणि पुढे बघूया आपण. लेट्स गो. मगाशी आपलं घर दाखवायचं बाकी होतं, तर आता घर दाखवतो तुम्हाला. थांबा एकच मिनिट. अख्खं गाव हिंडून आलेलं आहे रिटर्न.
आणि आता चाललेलं आहे घराकडे आणि आमची गाडी दगड. आता आपण चाललोय आपलं घर आलेलं जवळ. हे आपलं घर आहे. समोर आपली बोलेरो लागली. बोलेरोच्या बाजूला स्विफ्ट आहे आपली. थोडासा रस्ता खराब आहे जरा गावाकडचा ऍडजस्ट तर करावं लागणार पाहिजे. ओके आपण आपल्या घराजवळ आलेलो आहे. अशा प्रकारे आपला ब्लॉग एंड होत आहे. तर एंडिंग तशी काय एवढं काय नव्हतंच ब्लॉगमध्ये काय एंडिंग करायला, पण ठीक आहे. थोडाफार ट्रेनचा प्रवास होता आणि कदाचित शेती होती वगैरे. आमचं गावाकडचं घर वगैरे बघितलं. आणि करा सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि एवढं काय ठीक आहे. पुढच्या वेळेस जरा अपडेटेड ब्लॉग येतील, कारण की जरा बघूया मोठा प्लॅन चालला आहे. थोड्या दिवसात येईल. मनालीनंतर काय मनाली नंतर आता हा ब्लॉग येईल. आणि मला वाटते लेट झाला, पण ठीक आहे.